दोघांचं एकमेकावर प्रेम जडलं, त्याचं रूपांतर त्यानंतर शारीरिक संबंधात झालं. परंतु जेव्हा लग्न करायची वेळ आली तेव्हा पतीनं नकार दिला. त्याचं कारण की फक्त कुंडली जुळत नाही. हेच प्रकरण पुन्हा पोचलं दिल्ली हायकोर्टामध्ये. नोव्हेंबरमध्ये हे प्रकरण दिल्ली हायकोर्टामध्ये आलं होतं. त्या मुलीनं मुलावर केस केली होती की यापूर्वीसुद्धा लग्नाचा जेव्हा विषय काढला गेला होता त्यावेळेस मुलानं नकार दिला, परंतु नंतर या मुलीनं आग्रह केल्यानंतर मुलाच्या आईवडिलांनी होकार दिला. मात्र कुंडली जुळली नाही म्हणून पुन्हा जानेवारी 2026मध्ये नकार दिला. अशा प्रकारची ही याचिका होती. यावर दिल्ली हायकोर्टानं सुनावणी घेतलेली आहे आणि तेव्हा हायकोर्टानं सांगितलेलं आहे की दोघंजण पण एकत्र आले, त्यानंतर शारीरिक संबंध झाले आणि नंतर फक्त कुंडली जुळत नाही म्हणून लग्नासाठी नकार देणं हे चुकीचं आहे. हे कलम 69च्या अन्वये यामध्ये शिक्षासुद्धा होऊ शकते, दंडसुद्धा होऊ शकतो आणि मुलावर कारवाईसुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळं प्रेम केलेलं आहे, त्यानंतर जर मुलीसोबत शारीरिक संबंध झाले असतील तर ते मुलाला नकारता येणार नाही. जर लग्नाचं आमिष दाखवले, लग्नासाठी होकार दिलेला आहे, तर फक्त कुंडली जुळत नाही म्हणून या मुलीशी लग्न टाळणं, मुलीसोबतचं लग्न तोडणं हे चुकीचं आहे आणि सभ्य समाजामध्ये हे होऊ शकत नाही. आणि म्हणून कोर्टाने सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये कुंडली जुळत नाही म्हणून लग्न होऊ शकत नाही, हा दावा मानला जाणार नाही. दोघांनाही लग्न करावं लागणार आहे.